Hello and welcome to our today's session of client side scripting language CSS. तर आपण बघत आहोत प्रॅक्टिकल सेशन्स. तर आजच्या प्रॅक्टिकल सेशन मध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 10 दॅट इज एक्सपेरिमेंट नंबर 10 डेव्हलप अ वेब पेज फॉर क्रिएटिंग सेशन अँड पर्सिस्टंट कुकीज. ऑब्झर्व द इफेक्ट विथ द ब्राउझर कुकीज सेटिंग, जो की आपला 4th नंबर चॅप्टरचा भाग आहे. तर आपण प्रॅक्टिकल सेशनला सुरुवात करूया. तर याच्यामध्ये पहिला पॉइंट होता तो म्हणजे व्हॉट इज कुकीज. कुकीज काय असतात, कोणत्या प्रकारचे असतात, क्रिएट कसे करायचे, रीड कसे करायचे, या सगळ्या गोष्टी आपण थेरी सेक्शन मध्ये आपण पाहिलेल्या आहेत. तर क्रिएट अ कुकी, स्टोरिंग अ कुकी, त्याच्यानंतर रीडिंग अ कुकी, सेटिंग एक्सपायरी डेट आणि ती कुकी डिलीट कसे करायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या सेशन मध्ये शिकणार आहोत. ह्या सेशन मध्ये आपण डिलीट अ कुकी हा पार्ट कव्हर करणार नाही. तो पार्ट तुम्ही करायचा आणि क्लासरूमला सबमिट करायचा. तर फर्स्ट ऑफ ऑल कुकी म्हणजे काय, याचा पुन्हा एक ओव्हरव्ह्यू घेऊया. की कुकी इज अ पीस ऑफ डेटा दॅट इज स्टोर्ड ऑन कम्प्युटर to be accessed by your browser, and you can also might have enjoyed the benefits of the cookies knowingly. Cookies are the data stored in the small text files on your computer. तर आपण डायरेक्ट क्रिएटिंग अ कुकी, आता आपण स्टोरिंग अ कुकी हा पार्ट बघणार आहोत. की प्रॅक्टिकल सेशनचा पहिला प्रॅक्टिकल आपण याच्यामध्ये एक्झिक्युशन बघणार आहोत. तर मी काय घेतला, फंक्शन घेतला, त्याचं नाव आहे राईट कुकी, म्हणजेच क्रिएटिंग अँड स्टोरिंग अ कुकी. याच्यामध्ये मी काय घेतला, एक इफ स्टेटमेंट घेतला. त्याच्यामध्ये मी काय घेतलं, डॉक्युमेंट डॉट माय फॉर्म डॉट कस्टमर डॉट व्हॅल्यू. हा जो डेटा असणार आहे तो आपला फॉर्म मधला डेटा असणार आहे, जो की कस्टमर त्याचं जे काही नेम असेल तो नेम इनपुट करणार. त्याच्यानंतर जो काही माय फॉर्म जो की आपल्या फॉर्मचं नेम आहे, त्याच्यानंतर कस्टमर डॉट व्हॅल्यू म्हणजे जी व्हॅल्यू कस्टमर त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये इन्सर्ट करणार आहे ती व्हॅल्यू. तर डॉक्युमेंट डॉट माय फॉर्म हा फॉर्म मध्ये कस्टमरची जी काही व्हॅल्यू असेल, कस्टमरने इन्सर्ट केलेली ती व्हॅल्यू इज इक्वल टू जे काही असेल त्या गोष्टी. त्याच्यानंतर काय दिला, एक अलर्ट दिला की एंटर सम व्हॅल्यू. जर आपण कोणतीही व्हॅल्यू एंटर न करता डिरेक्टली आपण सबमिट केला किंवा क्रिएट कुकी केला तर आपल्याला काय दाखवतं, एक अलर्ट दाखवतं की एंटर सम व्हॅल्यू. का तर ज्या वेळेला इथं आपण ब्लँक ठेवलेला असतो व्हॅल्यू, जो काही कस्टमरचा नेम असेल, जर तो ब्लँक असेल तर आपल्याला काय सांगणार की एंटर सम व्हॅल्यू. ज्या वेळेला आपण व्हॅल्यू एंटर करेल त्यावेळेला ते आपल्याला व्हॅल्यू नंतर दाखवणार. कधी, ज्या वेळेला आपण हा कोड राईट करून हा एक्झिक्युशन झाल्यानंतर. तर याच्यामध्ये आपण काय घेतले, कुकी व्हॅल्यू घेतलेले आहे. त्याच्यामध्ये कुकी व्हॅल्यू एस्केप डॉक्युमेंट डॉट माय फॉर्म डॉट कस्टमर डॉट व्हॅल्यू हा सेमच असणार. याच्यामध्ये प्लस घेऊन आपण सिंपल सेमिकोलन देऊन दोन जे टेक्स्ट असणार आहे ते आपण सेपरेट केलेत. आणि जो काही आपला कुकी असणार आहे त्याचं जे नेम असणार आहे किंवा त्याची व्हॅल्यू असणार आहे, जो कस्टमर इन्सर्ट केलेलं आहे त्याचं जे काही आउटपुट असणार आहे ते आपण या ठिकाणी प्रिंट करून घेतलेलं आहे. डॉक्युमेंट डॉट राईट सेटिंग कुकी कोलन जे काही नेम असणार आहे आणि त्याची काय व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर करणार. आणि हा आपला सिंपल फॉर्म डिझाईन असणार आहे. तर याचा आपण प्रॅक्टिकल एक्झिक्युशन बघूया. तर हा आपण फॉर्म डिझाईन केलेला आहे. याच्यामध्ये डायरेक्टली आपण सेट कुकीला क्लिक करूया. तर आपल्याला काय दाखवतंय की आपल्याला एक अलर्ट बॉक्स यायला पाहिजे, जो की इथे आलेला आहे. ज्यावेळेला आपण कोणतंही कस्टमरचं नेम इन्सर्ट करणार नाही त्यावेळेला आपल्याला एंटर सम व्हॅल्यू हा अलर्ट बॉक्स शो होणार आहे. त्याला आपण ओके केला, पण सिंपल एक नाव लिहिलं कस्टमरचं नेम आणि आपण सेट कुकी केला तर आपल्याला काय देतं, सेटिंग कुकी आणि त्या कुकीचं जे काही नेम असणार आहे जो की तो आपल्याला प्रिंट होऊन आपण सेमिकोलन दिसणार आहे, जो की आपण या ठिकाणी लिहिलेला होता. तर कुकी अशा प्रकारे सेट केले जातात आणि त्याला स्टोअर केले जातात, जेणेकरून काही वेबसाईट आपल्याला त्याच्या फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करते की काही तुमचा डेटा ऑलरेडी स्टोअर करून ठेवतं आणि तुम्ही नेक्स्ट टाइमला ज्यावेळेला तुम्ही ऍक्सेस करता त्यावेळेला तो डेटा ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथून बघायला मिळतो. तर त्याच्यानंतर आपण जो बघणार आहे की रीडिंग अ कुकी.
म्हणजे आता स्टोअर केला एखादा कुकी एखाद्या वेबसाईट वरती, तर त्याला आपण रीड कसे करायचं. रीड कुकी हा आपण सेकंड पार्ट बघणार आहोत. सिंपल आहे. आता फंक्शन घेतला आपण रीड कुकी नावाचा, त्याच्यामध्ये मी काय घेतला, व्हेरिएबल घेतला. व्हेरिएबलला नाव दिलं ऑल कुकीज, आणि आपण घेतला डॉक्युमेंट डॉट कुकी. जे काही आपले कुकी असणार आहेत ते डॉक्युमेंट डॉट कुकी मध्ये आपण घेतले. आणि डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये आपण काय घेतलं, जे काही आपले सगळे कुकीज आहेत जे आपल्याला रीड करायचे असणार आहेत ते ऑल कुकीज असणार आहेत. आणि जे काही आपल्याकडे ऑल कुकीज असतील जे ऑलरेडी सेव्ह असणार आहेत ते रीड करण्यासाठी काय केलं आपण, ऑल कुकीज हा व्हेरिएबल घेतलेला आहे. तर आपण काय करणार आहे, ज्या वेळेला आपण कुकीज घेणार आहे जिथून स्टोअर केला तिथून, तर ते काय आपण घेणार आहे, ॲरे मध्ये घेणार आहे. म्हणजेच गेट ऑल द कुकीज पेअर इन एन ॲरे, म्हणजे नंबर ऑफ कुकीज आपल्याला सेव्ह असतील त्या घेण्यासाठी आपण काय करणार आहे, कुकी ॲरे सेट करणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय घेणार आहे, जे काही आपले ऑल कुकीज मध्ये असणार आहे तर प्रत्येक कुकीज नंतर आपण एक सेमीकोलन त्याच्यामध्ये इन्सर्ट करून आपल्याला डिस्प्ले होता पाहिजे. यासाठी आपण स्प्लिट फंक्शन यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण पेअर घेतो ॲरेची, तर काय करणार आपण, नाव टेक अ की व्हॅल्यू ऑफ अ पेअर आउट ऑफ द ॲरे, म्हणजे जी काही आपली ॲरे मध्ये जी काही नंबर ऑफ कुकीज असतील तर त्याची पर्टिक्युलर एक व्हॅल्यू असते त्या त्या कुकीसाठी, तर ती व्हॅल्यू घेण्यासाठी आपण फॉर लूप घेतलेला आहे. जेणेकरून काउंटर इनिशियलाइज केलेला आहे 0 ला. त्याच्यानंतर आपण घेतले जे काही आपली ॲरेची लेंथ असणार, कुकी ॲरेची लेंथ असणार आहे ती आय पेक्षा ग्रेटर पाहिजे, म्हणजे 0 पेक्षा त्याची लेंथ जास्त पाहिजे. आणि आय प्लस प्लस म्हणजेच जिथपर्यंत आपले नंबर ऑफ कुकीज सेव्ह आहेत तिथपर्यंतचा नंबर. त्याच्यानंतर जे काही नेम असणार आहे, तर नेम आपण काय घेतलेला आहे, कुकीचं जे नेम असणार आहे तो नेम आणि जो काही आय ची व्हॅल्यू असणार आहे त्याची, आणि त्याच्यानंतर स्प्लिट होऊन, म्हणजेच जे काही स्प्लिट होणार आहे, म्हणजे 2 कुकीज असतील त्याच्यामधले जे काही स्प्लिट होणार आहे ते, त्याच्यानंतर नेम असणार आहे त्याच्यात आपण इज इक्वल टू देणार, आणि जे काही व्हॅल्यू असणार आहे त्याच्यासाठी पण सेम असणार आपल्याकडे. आणि जे काही आपण फॉर लूप मध्ये घेतलेलं आहे त्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला आता प्रिंट करायचे असतात. त्यामुळे आपण काय करणार आहे, डॉक्युमेंट डॉट राईट, आणि आपण काय घेतले की, म्हणजे ज्या काही पर्टिक्युलर कुकीसाठी की व्हॅल्यू असतात तर त्या की व्हॅल्यूज आणि त्याचे जे काही नेम असणार आहे ते नेम प्लस जे काही त्याची व्हॅल्यू असणार आहे, पर्टिक्युलर कुकीची की, त्याची की व्हॅल्यू आणि त्या कुकीचं नेम आपल्याला डिस्प्ले करायचं असणार आहे, ते आपल्याला शो होणार आहे. आणि हे करण्यासाठी आपण काय घेतलेलं आहे, सिंपल एक फॉर्म डिझाईन केलेला आहे, ज्या की फॉर्मचं नाव आहे आपल्या माय फॉर्म. आणि जे काय आपण पॅराग्राफ मध्ये लिहिणार आहे ते आहे क्लिक द फॉलोइंग बटन टू सी द रिझल्ट. आपल्याला काय दिसणार आहे, जे काही बटन आहे आपल्याकडे त्याच्यावर आपण काय केले, गेट कुकी आणि रीड कुकी हा जो फंक्शन असणार आहे तो इथं रन होणार आहे एक्झिक्यूटला. आता याचं आपण प्रॅक्टिकली एक्झिक्यूट बघूया. तर आपल्याला काय दिसतं इथं, सिंपल आपल्याला इथे एक मेसेज डिस्प्ले होतो की या फॉलोइंग बटनला क्लिक करा. तर त्या ठिकाणी आपण ज्या वेळेला क्लिक करेल तर त्यावेळेला आपल्याला काय दाखवतं, ऑल कुकीज कोलन की इज कोलन अँड व्हॅल्यू इज अनडिफाइंड. आता हे का झालं, तर आपल्याकडे प्री स्टोर्ड कोणत्याही प्रकारचे कुकीज आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत. ज्या वेळेला आपल्याकडे ऑल प्रकारच्या म्हणजे काही स्टोअर केलेले कुकीज मिळणार आहेत त्यावेळेला आपण काय करू शकतो, तो डेटा किंवा त्या ज्या कुकी असणार आहेत त्या आपण या फॉर लूप मधून ऍक्सेस करून आपल्याला हा डिझायर्ड आउटपुट असतो तो आपण प्रिंट करू शकतो. म्हणजे हा जो आपला कोड आहे तो एक सक्सेसफुली रन होतो, फक्त काय आपल्याकडे स्टोर्ड कुकीज नाही आहेत ते ऍक्सेस करण्यासाठी. सिंपल हा प्रोग्राम सिंपल आहे. आता याच्यानंतर ज्या काही गोष्टी येतात, म्हणजेच पुढचा जो पार्ट येतो तो आहे की एखादी कुकी आपल्याला काय करायचं, सेटिंग एक्सपायरी डेट. आता एक्सपायरी डेट कशासाठी सेट करतो आपण आणि त्या सेटिंग का कराव्या लागतात ह्या गोष्टी आपण ऑलरेडी लेक्चर सेशनला पाहिलेल्या आहे, डिस्कस केलेल्या आहेत. तर आपण आपण काय करूया की आजच्याच टाइमची आणि आजची जी काही डेट आहे तर त्याला एक्सपायरी डेट म्हणून आपण सेव्ह करूया. ह्याचा आपण प्रोग्राम आपण बघूया की एखाद्या माझ्या आता एक क्रिएट केलेल्या कुकीला मी काय करणार आहे, एक्सपायरी डेट त्याला मी सेट करणार आहे. तर मी घेतला कोड ओपन केला
त्याच्यानंतर मी काय केला, एक फंक्शन घेतला जो की राईट कुकी नावाचा आहे. मी काय घेतला, व्हेरिएबल डी घेतला, कोणता, न्यू डेटचा, आणि व्हेरिएबल एक्स घेतला जो काही माझा एक्सपायरी डेट साठी मी घेणार असेल तो, आणि टू UT स्ट्रिंग. आता ही मेथड कशासाठी आहे हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. जर माहित नसेल तर तुम्ही लेक्चर सेशन पुन्हा बघा. तर ह्या पर्टिक्युलर मेथडचा यूज कशासाठी असतो, एखादा जो मंथचा डेट वगैरे असेल किंवा डे, डेट आणि मंथ, तर तो घेण्यासाठी आपण यूज करतो. तर आपण काय घेतला, जो काय आपला व्हेरिएबल नेम आहे तो नेम प्लस सेट मेथड आणि गेट मेथड कशासाठी यूज करतात हे पण आपण शिकलेलं आहे. जो काय व्हेरिएबल नेम प्लस सेट मंथ, जो काय व्हेरिएबल नेम प्लस गेट मंथ प्लस 1. तर घेतली आपण इथं कुकीची व्हॅल्यू एक्स आपण घेतली एस्केप. त्याच्यामध्ये काय घेतलं आपण, डॉक्युमेंट डॉट फॉर्म डॉट कस्टमर, हे सेमच आहे, फक्त बदल काय असणार आहे हे आपण इतकंसं चेंज केले आपण ज्या वेळेला क्रिएट कुकी करत होतो त्याच्या वेळेला. त्याच्यानंतर आपण ठेवला इथे एक्सपायरी डेट साठी, जो काही डॉक्युमेंट डॉट कुकी इज इक्वल टू एक्सपायर्स इज इक्वल टू जे काही माझ्या व्हेरिएबलचं नेम असणार आहे तो नेम, आणि टू UTC स्ट्रिंग, हे आपण कशासाठी यूज करतो, डे, डेट, टाइम, मंथ ह्याच्यासाठी आपण ह्या गोष्टी यूज करतो. आणि काय सगळ्या गोष्टी आपण इथं प्रिंट केल्या. डॉक्युमेंट डॉट राईट सेटिंग कुकी, त्याचं जे काही नेम आणि जी काही व्हॅल्यू, आणि त्याच्यानंतर EX म्हणजे जे काही आता सध्याचं टायमिंग आहे त्यानुसार ते आपण एक्सपायरी डेटला सेट केलं. आणि सिंपल हा फॉर्म कॉमनच आहे, फक्त इथे काय सेट कुकी आणि ऑन क्लिकला आपण रेड कुकी, हे पण सेमच. आता ह्याला आपण एक्झिक्युशन ह्याचं बघूया. तर आपल्याला असा इंटरफेस सेव्ह होतो. फक्त काय आता सेट कुकी म्हणलं तर कुकीचं सेटिंग, त्याचं नेम काय नाही, आता टायमिंग फ्रायडे 8 जानेवारी 2021, टायमिंग 10:39 GMT. आता हा जो डेटा इथं डिस्प्ले झाला, तर हा डेटा इथे येण्याचं कारण काय म्हणजे, तर हा आपला मेथड टू UTC स्ट्रिंग. तर ह्याच्यामुळे आपल्याला काय झालंय, जी काही डेट असणार आहे ते आपण इथे सक्सेसफुली तर रन टाइमला आपण त्याला स्टोअर करून घेतली. तर सेटिंग कुकी, त्याचं नेम जे काही इन्सर्ट केले त्या नेम, त्याची कोणता डेला तयार केला, डेट आणि त्याचं टायमिंग विथ रिस्पेक्ट टू द GMT. तर अशा प्रकारे आपण जे काही एक्सपायरी डेट सेट केलेले असेल ते बघू शकतो. आता शक्यतो ह्या गोष्टी ज्यावेळेला आपल्याकडे कुकी तयार केलेली किंवा नंबर ऑफ कुकीज सेव्ह असतील तर त्यावेळेला त्याचं एक्झिक्युशन एकदम ॲक्युरेटली होऊ शकतो. पण आपण लर्निंग बेसिस वरती या गोष्टी आतापर्यंत इथपर्यंत ठीक आहेत. त्याच्या बाकीच्या गोष्टी असणार आहेत, जी काही डिलीट अ कुकी विथ हेल्प ऑफ जावास्क्रिप्ट, ह्याचा प्रोग्राम तुम्ही तयार करायचा, तुम्ही एक्झिक्यूट करायचा आणि तो आपल्या क्लासरूम वरती अटॅच करायचा. थँक्यू.